समाजात चिंतेचा विषय आणि म्हणून सगळ्या समाजसुधारकांनी याला कडाडून विरोध केलेला आहे। स्वतः स्वामी विवेकानंदांनी अत्यंत कडाडून विरोध केलेला आहे ज्योतिषशास्त्राला। त्याच्यामागची ही कारण आहे। दीक्षित सर, तुम्ही म्हणत होतात नाही, हाच पुढे मुद्दा पण विवेकानंदांनी पुढे त्यांच्या उत्तरायुष्यात रामकृष्णांचा आणि त्यांच्याबरोबरचा जो संवाद आहे त्याच्यात अनेकदा असं म्हटलेलं आहे, रामकृष्णाने काही लोकांची मर्यादा सांगितलेल्या होत्या की ही व्यक्ती याच्या पुढे नाही जाऊ शकत। आता हे कशामुळे होतं हा शोध घेणं हा माझ्या मते एक बुद्धीचा म्हणजे माणसाचं ते चॅलेंज आहे, आव्हान आहे। मात्र त्याने एक्सप्लॉइट करू नये, म्हणजे त्याचा तुम्ही म्हणालात तसं आत्मविश्वास घालवण्यासाठी त्याचा शेवटचा याचं कारण असं की तुमचा एकदा कॉन्फिडन्स गेला किंवा तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नाही असं लक्षात आलं या स्पर्धेच्या जगामध्ये, जेव्हा तुम्ही कुठल्याही बाबाकडे जाता बुवाकडे जाता आणि तो आता बघतात मी ट्रेन मध्ये जाहिरात लावलेले असतात, बाबा जमाल गोटा, बाबा अमुक कमाल गोटा पण जातात आणि मग ते एक्सप्लॉइट करतात लोकांना। तुम्ही कसं त्यामध्ये हे करणार? शेवट बुद्धी प्रामाण्य नसतं, याचेच हे सगळे परिणाम आहेत, दुसरं काय त्याचं? शेवटचा शब्द या विषयातला पहा असा आहे की आम्ही निव्वळ तुम्ही ज्योतिष हे शास्त्र आहे विज्ञान आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं आम्ही म्हणणार नाही। पण जर तुम्हाला खरोखर तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी एक दिलासा कुठेतरी एक मनशांती जर प्राप्त होत असेल तर अशी कुठली तरी एखादी मान्यवर व्यक्ती एखादी अभ्यासक व्यक्ती जी तुम्हाला मार्गदर्शन करेल, त्याचा त्या व्यवसायाशी फारसा काही संबंध नाही, त्याचा व्यवसायाशी संबंध नाही। गेल्या अनेक वर्षांपासून मी ज्योतिषशास्त्रामध्ये काम करतोय, अजूनपर्यंत 1 रुपया घेतले नाही, त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे। बोलण्याचा अधिकार यासाठी आहे की मी शास्त्र सांगतो केवळ जे मला समजतं। मी हे म्हणतच नाही ना की मी परिपूर्ण आहे, कोणीच नाही, पण जेवढा मी अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे मी लोकांना मार्गदर्शन करतो। त्यामुळे परिपूर्ण मी आहे अशा प्रकारचा दावा खरं तर कोणीच करू नये। आणि जसं दीक्षितांनी सांगितलं याच्यातल्या कदाचित अनेक गोष्टी अशा प्रकारच्या असू शकतील की काही गोष्टी अतर्क्य आहेत, ज्याचा कदाचित मानवाला आतापर्यंत जे विज्ञान मानवानं विकसित केलेलं आहे त्या विज्ञानाच्या मदतीनं त्याचा शोध लागला नाही। कदाचित अशा प्रकारच्या काही शक्ती असू शकतील, पुढच्या काही काळात अशा काही शक्ती जर का खरोखरच असतील तर त्याचा शोध घ्यावा लागेल। काही शोधानंतर अशा प्रकारच्या शक्तींचा शोध त्याच्यातले काही दाखले नव्यानं मिळूही शकतील। पण जसं श्याम मानव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्याच्याकडे जरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायचं असेल तर ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघताना तुम्ही श्रद्धेकडे एका मर्यादेपर्यंत जाऊ शकता। त्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मधली जी रेषा आहे ती अतिशय पुसट आहे आणि त्याचं भान हे डोळे उघडे ठेवून त्या ग्रहताऱ्यांच्या प्रभावाखाली आपण येऊ याचा विचार न करता आपण गांभीर्यानं ती पुसट जी रेषा आहे ती सांभाळली पाहिजे। आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। स्टार माझा विशेषमध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा स्टार माझा।